वेलकम इन लँड लाईफ डिस्कवरी यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आज आपल्याला प्लॅन्ट डिस्कवरी आपल्याला म्हणजे आज एक वनस्पती बघायची आहे. ती तुम्हाला दाखवून तिचा वास कसा येतो आणि तिचा फायदा काय, तिचा काय उपयोग आहे, तर त्याची माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर जाऊ नका, बघत राहा लँड लाईफ डिस्कवरी. तर चला बघूया ती वनस्पती. बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी आहे ती वनस्पती. बघा, अशी निळ्या रंगाची फुलं येतात तिला. मस्तपैकी अशी निळ्या रंगाची फुलं आलेली आहेत आणि अशा प्रकारची ही पानं असतात. जसं ख्रिसमसचं झाड असतं त्याच्या मिळती जुळती पानं असतात. असं गोल राऊंडवर बघा, अशी शेपूच्या भाजीसारखी पण थोडीशी जाड. याचा वास कसा येतो मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. याचा वास मित्रांनो गवती चहासारखा वास येतो. प्युअर गवती चहापेक्षा स्ट्रॉंग. याचं जरी आपल्याला हाताला हे असं पान लागलं ना, पान आणि पान फेकून दिलं तरी आपल्या हाताचा गवती चहासारखा वास येतो. प्युअर खूप. जसं गवती चहाला आपण स्पर्श केल्यावर खूप वेळ वास येत नाही किंवा जास्त येत नाही त्याचं पान जवळ गेल्याशिवाय, तसं याचं पान चुरगाळून जर सोडून दिलं नसतं असं तरी हाताचा वास पूर्ण प्युअर गवती चहासारखा सेम टू सेम असा याचा वास येतो. तर ह्या वनस्पतीचं उपयोग काय आहे मित्रांनो सांगतो तुम्हाला मी. ह्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण असतं, गवती चहा मिळतं जुळतं. तर याचा जर काढा पिल्ला तर सर्दी, खोकला, घसादुखी, इन्फेक्शन बरे होते. आणि ही वनस्पती उष्ण असल्यामुळे गुडघेदुखी कफाचा नाश करते. आणि तुम्ही जर सर्दी झाली असेल, जास्त दम कोंडत असेल, तर ह्याचा पाला टाकून तुम्ही उकळून त्याची वाफ जर घेतली, टावेल गुंडाळून असं झाकून, तर ती वाफेमुळे तुमची सर्दी बरी होईल आणि श्वास दमाविकारामध्ये आराम मिळेल, थंडीपासून संरक्षण होईल. तर अशा प्रकारची ही वनस्पती आहे. आमच्याकडं हिला एक प्रकारचा दवना म्हटलं जातं, दवण्याचा दुसरा प्रकार. तर कारण का ही दवण्यासारखी दिसते आणि याला स्ट्रॉंग वास असतो. याचं तेल जरी बनवलं तर हे तेल गुडघेदुखीवर, वातविकारावर चोळलं, चमकी वातावर वगैरे, संधी वातावर, तर सर्व प्रकारचे वातविकार हे बरे होतात. तर अशा प्रकारची उष्ण वनस्पतीचं तेल सिद्ध करू शकता वातविकारावर. अशा प्रकारचं ह्या वनस्पतीपासून अतिशय उत्तम दर्दनिवारक तेल बनवता येते. आणि मी पण ह्या ठिकाणी बनवलेलं आहे आणि वापरलेलं आहे. आमच्याकडे बनवतात, वापरतात. कुठलंही बी जॉईंट पेन, मसल पेन, संधिवात, चमकीवात मुरगळला असेल पाय, कोणत्या ठिकाणी हातपाय पेचला असेल, तर त्याला जर हे तेल चोळलं, सूज आली असेल, काही मार लागला असेल, तर त्या ठिकाणी हे तेलाने मालिश करून चोळून जिरवलं तर चांगला आराम मिळतो आणि त्या ठिकाणी चांगल्या वेदना कमी होतात. अशा प्रकारचं उत्तम दर्दनिवारक तेल ह्या ठिकाणी त्या वनस्पतीपासून सिद्ध केलं जातं. म्हणजे हिचा अतिशय स्ट्रॉंग वास राहतो. तर ही वनस्पती अतिशय गुणकारी आहे मित्रा. दुसरा दवना, आमच्याकडे दुसरा एक दवण्याचा प्रकार असं ह्या नावाने याला ओळखलं जातं. तर तुमच्याकडं कोणत्या नावाने याला ओळखलं जातं ते आम्हाला कमेंटमध्ये कळून द्या. आणि काय वेगवेगळी नावे असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा, म्हणजे आम्हाला याची नावं काय काय आहेत ते आम्हाला पूर्ण कळेल. आमच्याकडं दुसऱ्या प्रकारचा एक दवण्याचा प्रकार, एक व्हरायटी ह्याच नावाने ओळखलं जातं. तर अशा प्रकारचे याचे फायदे आहेत मित्रांनो. अनेक वनस्पतीचे फायदे तुम्हाला लँड लाईफमध्ये डिस्कवरीमधून डिस्कवर करून, शोधून, तुम्हाला रिसर्च करून तुम्हाला त्याची माहिती मिळणार आहे. तर मित्रांनो, माहिती आवडली तर लाईक करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण नवीन असेच नवनवीन कंटेंट्स, पशु पक्षी, प्राणी, जंगले, तसेच पाण्याचे सोर्स, नेचर सोर्स, निसर्ग, डोंगर, दर्या, शेतकऱ्यांची काही शेती, माती याबद्दलची माहिती तुम्हाला लँड लाईफ डिस्कवरीच्या माध्यमातून मिळत राहणार आहे. तर भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मित्रांनो, बघत राहा लँड लाईफ डिस्कवरीला कोणता व्हिडिओ होते. लाईफ इन जंगल, लँड लाईफ डिस्कवरी. धन्यवाद.